7व्या दिवसाची म्हणजे शेवटचा दिवस आहे आज, उद्या आला आहे आणि शेवटच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि ती पहा जे आपले जे कृपास्थान आहेत ते आपले नारायणगडचे श्री क्षेत्र नारायणगड यांच्या कृपाशीर्वादाने हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने चाललेला हा मार्गदर्शनाखाली चाललेला हा सप्ताह आहे आणि त्यातील आपले भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, साखरवाडीचे माऊली असतील, यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आपले राजेंद्र महाराज शास्त्री यांचं मोलाचं सहकार्य, आपले संगीत विशारद कोकाटे महाराज त्या दिवशी परिचय झाला, पाहिलं फक्त अगोदर नव्हता. कोकाटे महाराज पण पहा आपल्या जसं म्हणतात ना छोट्या ताईचं बहिणीचं कौतुक पाहण्यासाठी आल्यासारखे आपल्या एवढा उदाहरण संगीत विशारद पण आपल्या गावात येऊन त्यांनी साथ करण्याचा प्रयत्न केला. आपले बोलले महाराज आहेत, सगळ्यांची नावं मला माहित नाहीत, आपले जाधव महाराज आहेत, आमचे गुंडे काका पण आले पाटोदेवरून आणि त्या चव्हाणताई, आपल्या जयश्रीताई गायकवाड जासगावून आल्या, राधाताई आल्या आणि तुम्ही सगळे सहकार्य आणि त्याच्यात आम्हाला आमंत्रण देणारे आपले अर्जुन बाप्पा मंडित, अर्जुन बाप्पा बप्पू अर्जुन बापू मंडित यांच्या प्रेमास्तव आणि फक्त नाव त्यांचं असतं पण सगळ्या सहकार्य सगळ्या गावकऱ्यांचं असतं, ग्रामस्थांचं असतं आणि सगळ्यांच्या आमंत्रणाखातीर ही आलेली माझ्याकडे सेवा पहा. नाथ महाराजांचा हा उत्कृष्ट तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे आणि तो अभंग माझ्या यथामती शक्तीने जे मला सद्गुरूची कृपा झाली आणि त्या सद्गुरूच्या कृपेने मला जे समजलं ते मी तो निरोप सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेमवीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. पहा मनुष्य जन्म जो आहे तो अनमोल आहे, मनुष्य जन्म अनमोल आहे. कबीर महाराज म्हणतात नर देह अनमोल है फिर से नहीं मिलेगा, पका फल जो गिर पड़ा तो फिर से नहीं लगेगा. ओम सोहम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आ गया प्राण जाएगा छूट के. कारण हा नरदेह किती अनमोल आहे, त्या नरदेहाची आपण किंमत करू शकत नाही. कारण 84 लक्ष योनी फिरून हा शेवटचा जन्म आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. 84 लक्ष योनी फिरून फिरून आपण हा शेवटचा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे कधी आपण विचार करतो का? जन्माला आलो आपण, जन्माला आल्यानंतर आपण कुठून आलो, इथं येऊन करायचं काय आणि जायचंय कुठं, कधी त्याचा विचार आपण केला नाही. आणि माऊली म्हणतात आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत आपण सगळ्या जगाला जाणतो. मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, सगळे आपल्याला माहित आहे. पण आपण कोण आहे त्याचा कधी विचार केला का? आणि परमार्थ म्हणजे काय, जास्त पळापळी करणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ कशाला म्हणतात तर मी कोण आहे हे जाणणं. मी कोण आहे मी हा कोण करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण देवाला जोपर्यंत आईच्या गर्भात होतो त्यावेळेस सतत नामस्मरण आपलं चालू होतं. तिथं आपण देवाला वचन दिलंय, देवाला वचन दिलं की एक वेळ मला ह्याच्यातून बाहेर काढ, एक वेळ ह्याच्यातून
सर्वात आपण वचन दिले आठवीन पाय हा माझा नवत रात्र आणि दिवस पांडुरंगा तिने गर्भात वचन तिने करीन भजन जगात जीवन नारायण आणि तुझं क्षण ध्यान असेल. पण देवाला वचन देऊ सुद्धा आपण देवाचा विश्वासघात करतो. आपण आल्यावर विसरतो. देवाला दया आली आणि देवाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला सुखरूप बाहेर काढलं. पण बाहेर आल्याबरोबर धनी वायू लागता स्मरण विषय तत्वता ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रडत असे. बाहेर आल्याबरोबर तो विचारला आणि हे मी आणि माझं त्याच्या पाठीमागं लागलं. आणि ही मी आणि माझं ही जोपर्यंत आपल्याला त्या सद्गुरूच्या कृपेने सुटत नाही तोपर्यंत आपला परमार्थ घडूच शकत नाही. जोपर्यंत मी आणि माझं सुटत नाही तोपर्यंत हे परमार्थ घडू शकत नाही किंवा देव आपला होऊ शकत नाही. म्हणून ते मी आणि माझं हे जे आपल्या पाठीमागं लागले त्याच्यासाठी आपण विसरलो, देवाला विसरलोच म्हणलं की आम्ही म्हणतो विसरली तया थोर झाली हानी आणि पसती खाणी 84च्या. पण कशाला विसरलो हेच माहित नाही. विसरलो काय नेमकं सगळं तर आपल्या डोक्यात आहे. 10,000 त्यांच्याकडून आम्ही घेतले त्यांच्या डोक्यात आहे महागारी घ्यायचे ते. शेती माझी आहे, घर माझं आहे, प्रपंच माझं आहे, मुलं माझी आहेत, हे तर सगळं आपल्याला माहित आहे. मग विसरलोच नेमकं काय? तर विसरलो त्या देवाला जे वचन दिलं आपण देवाला त्या देवाला आपण विसरलोय. आणि म्हणून विसरली सगळ्या थोर झाली हानी आणि पसती खाली 84च्या. जर आपण त्या देवाला विसरलो तर पुन्हा आपल्याला 84 लक्ष येऊनीचा गोता खावा लागणार आहे. म्हणून पुनरेपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी शयनम हे संसारे खल विस्तारे कृपया पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम उरगते. म्हणून त्या भगवंताला आपल्याला शरण जायचंय. मग भगवंताला शरण जायचंय तर ते कसं जायचंय? भक्ती प्रत्येक दिवस भक्ती करतोय. माऊली म्हणतात देह कर स्वभावताच भजन असेल परी भागे असेल केवळ माझे खाई. ज्ञानी विना नाचले बुद्धी भेदासी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेक तत्व. कारण प्रत्येक जीव भक्ती करतोय. एकही जीव असा नाही का तो भक्ती करत नाही. प्रत्येक जीव भक्ती करतोय. पण प्रत्येक जीवाची भक्ती जी चाललेली आहे ते संतांच्या मार्गाने नाही तर मनाच्या मार्गाने चालली. आपल्या आवडीने चालली, आपल्या सवयीने चालली आहे. पण आपल्या आवडीने भक्ती केलेली चालेल का? नाही चालणार. म्हणून साधू संतांच्या देवाच्या आवडीने भक्ती आपल्याला करावं लागेल. मग देवाला काय आवडतंय? आवड आहे देवाची. आवडे देवाची तो ऐका प्रभू, आवडे देवाची तो ऐका प्रभू.
आवडे निवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग देवाला काय आवडतंय तर देवाला तुळशी माळ गळ्यात आवडती, गोपी चंदन टिळा आवडतोय, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग आपल्याकडं तुळशीच्या माळा पण आहेत आणि गोपी चंदन टिळा पण आहे, फक्त हृदयी कळवळा वैष्णवांचा जो म्हणतात तो नाही. कळवळा पाहिजे प्रत्येकाबद्दलचा, प्रत्येक जीवाबद्दलचा आपल्या अंतःकरणात कळवळा पाहिजे, तो देवाला आवडतो. मग ती भक्ती देवाला आवडती. मग ती भक्ती आपण करतोय का? आपली भक्ती चालली आहे पण मनाच्या मार्गाने चालली. आपल्याला जी आवडती ती भक्ती चालली आहे. आणि दररोज हरिपाठात आपण म्हणतो म्हणून मार्गे गेला तो तेथे मुखला आणि हरिपाठी शिरावाला तो धन्य. मनाच्या मार्गाने तो तेथेच मुकला म्हणून सांगितलं. तो देवापर्यंत पोहोचू शकत नाही. अजून हरिपाठात आपण म्हणतो नामाची विनमुख तो नर पापिया हरिही न धावया न कोणी. मग नामाची विनमुख आहे तो नर पापी आहे म्हणून सांगितला. मग नामाची विनमुख तो नर पापी आहे तर नाम आपल्याला माहिती आहे का? नाम कशाला म्हणतात? नाम आपण म्हणतो आपल्याला असं वाटतं हरिपाठ पाठ झाला म्हणजे आपण नाम घेतोय. प्रवचन करायला वाटतं प्रवचन करतोच म्हणजे आम्ही नाम घेतोय. गायकांना वाटतंय आम्हाला गाता येते तालावर स्वरात म्हणून आम्ही नाम घेतोय देवाचे. नवे नवे पार हरवण्याच्या गाण्याला जाणाऱ्याला सुद्धा वाटतंय आम्ही देव देव करतोय. काय आमच्या पाहुण्यांचे फोन येतात आमचा लय मोठा देव मोठा 4 बकरी 5 मेंढी एवढा मोठा देव त्या देव म्हणतात का बाबा? पण त्याला नाव काय? देव होतोय ना. मग तो देव आहे का? तो गोंधळ आहे म्हणतात. पण त्याला आपण त्याला सुद्धा नाव देव फुले. आपल्याला असं वाटतं की आम्ही सुद्धा देव करतो. पण देव होऊन देवाची भक्ती करायची. जो कुणाला भक्त म्हणतात, जो देवापासून विभक्त नाही त्याला देव भक्त म्हणतात. देव आणि भक्त तुझा नाही विचार.
महाराजांनी खूप उत्कृष्ट प्रमाण दिलं की फक्त आईचे गाणं ते देवी उदास गेले अशा पाच निवारोनी विषय येतो त्यांचा झाला नारायण नाम धरून त्याला भक्त म्हणतात. कुणाला? तो फक्त आईचे गाणं जे देही उदास ते देहावरच उदास झालेले असते त्यांना भक्त म्हणतात. आता आपली भक्ती कशी चालली आहे का? मी म्हणते सर्वसामान्य जीवाचं सोडून द्या. आमच्यासारखी ती कशी नाही चालली. आणि आपण सुद्धा आपली जी भक्ती चालली आपल्याला सुद्धा जे उदास झालेले येतं काही ना मागे कोणाची तोच आवडे देवाची जे उदास झाले ते आपल्याला पटत नाही. आपल्याला कसा महाराज पाहिजे? जास्त पाकिटवाला. ते उदास झालेले आहेत का? आपल्याला असं वाटतं ज्याची सफारी गाडी आहे, ज्याचं मोठं पाकिट आहे, ज्यांचा 1500 खिशांचा लवाजम आहे आणि त्यांची तारीख घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने अगोदर जावं लागतं. तसे महाराज मोठे आपण समजतो आहे का नाही? त्यांना आपण भक्त समजतो, त्यांना आपण ज्ञानी समजतो, त्यांना आपण संत समजतो. आपली जी भक्ती झाली ती आपली डोळ्यात भक्ती झाली पाहिजे, आंधळी भक्ती झाली नाही पाहिजे. भक्ती चालली आपली डोळे उघडून चालली पाहिजे. कारण का आपले जर डोळे उघडले नाही तर आपली भक्ती त्या देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आपला कुणावर काही भार आहे, आपल्याला असं वाटतं त्या महाराजांना आपण अन्नदानाच्या पावत्या दिल्या, मठाला वर्गणी दिली आणि त्या महाराजांचं येतो सांग जिथे तिथं केलं किंवा त्यांना धान्य दिलं, सगळं काही महाराजाला दिलं म्हणजे आपली भक्ती होईल. अशी होईल का? जी ते आपल्याकडे धन पावलेवाले ते म्हणतात वासुदेववाले येतात. वासुदेववाले आले की ते म्हणतात ताई तुमच्या वडिलाचं नाव काय, सासऱ्याचं नाव काय, त्यांच्या नावाने दान द्या. मग ते देतात 100 रुपये समजा. मग 100 रुपये दिल्यावर ते म्हणतात सकाराम बाबाच्या सुनबाईने सकाराम बाबाच्या नावाला दान पावलं तिकडं उदाहरण इकडं त्यांचं कसं विठोबाच्या नावाने दान, तुकोबाच्या नावाने दान, तिकडं उदाहरण इकडं. आणि त्यासाठी महाराज लोकांना खिचे जास्त येतात. मेरूचे कमी पडले तर पुन्हा पोटाचे 2 येतात आहे का नाही? अशांना भक्त म्हणतात का? त्याला भक्त म्हणत नाही. जो जाणे भक्तीचा देवाला पंडित जरी असला, किती जरी शहाणा असला तरी सुद्धा भक्तीचा जिव्हाळा जर तो जाणत नसेल तर अनेक हे
योगित शरण नामरूपी जगणे चित्त आणि त्याचा दास तुम्ही आमची. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचं नामावर चित्त घडलंय त्याचा मी दास आहे, त्याचा मी दास होतो आणि तो खरा भक्त आहे. पण भक्तीचा निवारा जाणतो आणि तो खरा भक्त आहे. भक्ती भक्ती तुमची भक्ती तरी कशाला म्हणतात? हा, आधी ब्रह्म अंती मजक सर्वांच्या हृदय देशी मीच एक ऐके सभाग्य देख ते भजन मज शोक मज प्राप्ती. हा, भक्ती कशाला म्हणतात की ते देवापासून वेगळे नाहीत. देव होऊन देवाची भक्ती करतात त्याला भक्त म्हणतात. हा, मग भक्ती ही कशी झाली पाहिजे? जाणून झाली पाहिजे, जाणून भक्ती झाली पाहिजे. मग कुणाला जाणायचं? देवाला जाणायचं. देव जाणून देवाची भक्ती करायची, देवाची ओळख करून देव भक्ती करायची. आपली भक्ती चालली पण देवाला ओळखता चालली का? हा, भक्ती चालली पण देवाची ओळख कधी होईल? तुम्ही म्हणता आम्ही चारिधाम करून आलो, तुम्ही काय म्हणता ताई देवाची ओळख नाही? चारिधाम जरी केले तरी सुद्धा देवाची ओळख झाली पाहिजे. देवाची आणि देवाची ओळख कशाने होईल तर सद्गुरूकडे गेल्यानंतर. कारण जो जाणेल भगवंताचा या नाम बोलीचे संत शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करेल. जो भगवंताला जाणतो आणि त्या भगवंताची ओळख आपल्याला सुद्धा करून देतो त्यांना ज्यांनी हरी ओळखलाय त्यांनी देव साठवलाय. मग त्याच्या घरी ती सिद्धी आहे. त्यांनी ती ओळखले काय आपली भक्ती जी झाली पाहिजे ती कशी झाली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात संन्यासा तुळ्याची गाय माझे परतोनी पाय माझ्या जीवा तेव्हा भेटायची ती सेवा. हा, मुलगी जर नांदायला चालली तर आपण सगळं काही येतं करतो, सगळं काही येतं काम करतो. पण ती ज्यावेळेस जाती सासरला त्यावेळेस तिला बळच न्यावं लागते. ती फिरू फिरू पाठी पाहते बळच तिला न्यावं लागतंय. तुकाराम महाराज म्हणतात तसं झालं पैसे झाले माझ्या जीवा
मागे परतून पाय पैसे झाले माझा जीवा तेव्हा भेटायची केशवा. देव भेटण्यासाठी आपली तशी तळमळ झाली पाहिजे. तशी तळमळ झाली पाहिजे तेव्हा तो देव भेटू शकतो. पण ती मुलगी जर सासरी जाताना तिला बरंच न्यावं लागतंय आहे का नाही. पण तुकाराम महाराजाला हे सुद्धा सुरुवातीचं प्रमाण कमी प्रतीचं वाटलं. त्यांना असं वाटलं मुलगी जर एकदा गेली तिकडं 4-5 दिवस राहिली तिला जर तिकडल्या माणसांचा जिव्हाळा लागला तर ती पुन्हा वडिलाचं दुखत असलं तरी तिला लवकर येता येत नाही. ती तिकडं राहून ती पुन्हा ती सुद्धा विसरून जाते मायाला थोड्या वेळ आहे का नाही. म्हणून ते सुद्धा कमी प्रतीचं वाटलं. म्हणून ते म्हणतात की सुखप्रिय माय बाळ हुर हुर पाहे पैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटची केशवा. जर यात्रेत सुखामुख झाली बाळाची आणि आईची तर बाळ इकडं अख्खामुख चिरडतंय आईकडं अख्खामुख चिरडते आणि ती कधी भेटेल माझं बाळ म्हणून जीवाचा आकार करून तिला देहाची शुद्धी नाही. तिला पदर करता ते माहित नाही. तिला कोणही समोर माहित नाही. तरी सुद्धा तिची अवस्था कशी होती ती बाळासाठी तसं आपल्याला देवाबद्दल झालं पाहिजे. हा देवाचा विचार पडला पाहिजे आणि तो देव करण्यास लागली पाहिजे. म्हणून तेव्हा तर सुखनीला मारे बाळ हुर हुर पाय माझ्या जीवा तेव्हा भेटायची केशवा. देव भेटण्यासाठी ती जशी आई मुलाबद्दल एवढी तळमळ करून रडती तसं आपल्याला त्या देवाबद्दल झालं पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते सुद्धा कदाचित ते मूल भेटलं आईला की ती आई सुद्धा काही दिवसांनी विसरून जाते. आपलं मूल भेटल्यानंतर हरवलं होतं ती प्रसंग विसरून जाते. म्हणून ते सुद्धा कमी प्रतीचं वाटलं आणि म्हणून तुकाराम महाराज
पाण्यातून मासा जर बाहेर काढला तर तो किती क्षण राहू शकतो जिवंत. त्या पाण्यातून मासा जर बाहेर काढला तर तो क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. तसं पैसे झाले माझ्या जीवा, त्या माझ्याप्रमाणे आपण सुद्धा देवाशिवाय एक क्षण सुद्धा जिवंत राहू शकत नाही. तो देव आपल्याला ओळखायचा असतो. कोणता देव? हा दिसणारा देव तो प्रत्येकाला माहित आहे, पण जो अव्यक्त निराकार नाही त्या आकार येथून चराचर हस्ती रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार देवा तुझी रघुराया. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम. जो खरा देव आहे त्याच्या बद्दल सगळे अंधित. कारण का तुकाराम महाराज म्हणतात, तुकामध्ये पैसे आंधळे हे जन गेले विसरून खरे. दुःखामध्ये पैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला आपण विसरलोय. मग तुम्ही म्हणता आम्ही का खोट्या देवाची पूजा करतो का? नाथ महाराज म्हणतात, म्हणती देव मोठे मोठे पूजिताती दगड मोठे, कष्ट नेनती भोगीची वा दगडाचे म्हणे, जित जीवा करुणी वदन दगडा दावी तिने देत. एका जनार्दनी म्हणे जन भुलने मूर्खपणे. तुकाराम महाराज म्हणतात, देव खरा देव ओळखला पाहिजे. जर ज्यांनी देव पाहिला नाही, आंधळी तुका म्हणे संसारी जिनी नाही हरी ओळखीला. ज्यांनी देव ओळखला नाही त्याला आंधळ म्हणतात, त्याला आंधळ म्हणतात. म्हणून ती प्रेमाची भक्ती आपल्या जीवनात उत्पन्न झाली पाहिजे. जशी तुकाराम महाराज म्हणतात, कन्याचा सुरेची जाय, तसं प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. ती मुलगी जाताना रडती, ती काय विधी आहे का? ते मांडव घालायचा, अजून साडं भरायचं, भावना घालायचा, नवरा नवरी बोलायची, हे त्याचं सगळं विधी आहे. तसं आता थोडंसं रडून घेऊ अशी काही विधी आहे का? पण तो जो भाव उत्पन्न होतो ना, तो प्रेम भाव देवाला आवडते आणि ती प्रेमाची भक्तीच देवाला आवडते. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरण
देवी प्रेम सुख देवी आणि प्रेमाधीन नाही समाधान. त्या भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर ती वांजोटी भक्ती काही कामाची नाही. कारण नाथ महाराज म्हणतात की वांजेनी झालेले गर्भार लक्षण आणि भोगात शिंद्या बांधवणी वाटी याला. जर ते गर्भाचं लक्षण जोपर्यंत आपल्याला ढोबाळे लागत नाही तोपर्यंत ते प्रेमाची भक्ती होऊ शकत नाही. मग ते तुम्ही प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन वातावरण काय. प्रेमाविन भजन, प्रेमाशिवाय भजन होऊ शकत नाही. सीधा साधा आपला प्रपंच जर करायचा असेल तर प्रेमाशिवाय होत नाही. तर एवढा मोठा देव जोडायचा आपल्याला तर तो बिना प्रेमाचा होईल का. प्रत्येक साधू संतांनी त्या देवावर प्रेम केलं. किती प्रेम केलं तर आपल्या जीवापेक्षा जास्त त्यांनी प्रेम केलं देवावर. म्हणजे देवाशिवाय काहीच ज्याला आवडत नाही, फक्त देव आवडतो त्याची खरी भक्ती होऊ शकते. आणि ते असं मुखाने म्हणून होईल का. मुखाने म्हणून होणार नाही. ज्याला देव आवडतो, ज्याच्या अंतःकरणात देव प्रगट होतो तर त्याला तुकाराम महाराज म्हणतात कंठी प्रेम गाठी नैनी निरालोटे आणि हृदयी प्रगटे राम. त्याला देव कसा आवडतो, ज्याच्या अंतःकरणात ती भक्ती उत्पन्न झाली, ज्याच्या अंतःकरणात तो हृदयात प्रगट झाला त्याची लक्षणं सांगितले की ते म्हणतात कंठी प्रेम गाठे आणि नैनी निरालोटे हृदयी प्रगटे राम. त्याचा अंग थरथर कापते, डोळ्यातून अश्रू येतात. आणि तशी जर प्रेमाची भक्ती काही माईनं झाली तर आमच्या सारखे मोठे मोठे महंत महाराज
तुकाराम महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. त्या रामाचं प्रगतीकरण आपल्या हृदयात होतो. देव ज्यावेळेस प्रगट होतो त्यावेळेस किती लक्षणं सांगितले. ज्यावेळेस कौसल्य मातेच्या उदरात रामप्रभूचा गर्भ वाढत होता त्यावेळेस वशिष्ठ मुनी कौसल्य मातेला डोहाळे विचारण्यासाठी गेले. दशरथ राजा कौसल्य मातेला डोहाळे विचारण्यासाठी गेले. त्यावेळेस कौसल्य मातेने सांगितलं, ते म्हणतात आणि ते दुसऱ्या अभंगात सांगतात की परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरा व कळेची आत्मनोपासिया परती बडबड होती भूत त्यांचा पाजारावरती लवकरी. ती बडबड करायला लागली, थरथर कापायला लागली, अंग टाकून द्यायला लागली. तिचा देहाचा विसर तिला पडला. कशामुळे तर रामप्रभूचा गर्भ तिच्या उदरात वाढत होता म्हणून तिची अवस्था तशी होती. आणि मग दशरथ राजाने पाहिलं होती म्हणून एवढी वशिष्ठ बाहेर कौशल्याची आणि नावरती तयाचा अष्टभाव वशिष्ठ मुनींना सुद्धा ते अष्टभाव प्रवट झाले कौशल्य मातेला पाहून. आता ते काही सामान्यच काहीतरी वेगळं आहे का? कारण ते वशिष्ठ मुनींना झालं, ते कौशल्य मातेला झालं. नवे इथून पाठीमागं जे संत होऊन गेले त्यांना ती प्रेममय भक्ती झाली म्हणून ते देवाला प्राप्त झाले, म्हणून ते संत पदाला गेले. आणि तशी प्रेमाची भक्ती त्यांची असल्याशिवाय एवढी वशिष्ठ पाय कौशलीची नावरती तयाचा अष्टभाव राजा म्हणे कैसे विपरीत झाले आणि वशिष्ठ झडपिले महाभूते. दशरथ राजा म्हणतात की वशिष्ठाला सुद्धा कौशल्य मातेला पाहायला बोलवलं तर वशिष्ठांना सुद्धा तसं झालं, भूतानी झडपिलं का काय. मग वशिष्ठ जे दशरथ राजा होते ते कोण होते? देवाचे बाप होते. त्यांना जर त्या अवस्थेची खबर नाही तर तू आम्हाला महाराज लोकांना समजा कळणार नाही. कारण ज्यावेळेस त्याच्या वंशात तेव्हाच आणि झाली झडपण करून असं काही ते भूत आहे ना पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी आणि ते गेले ते नाही आले. म्हणजे त्यांना जा म्हणायचे का नको म्हणायचे? जा म्हणायचे. कशामुळे तर जसं तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम पंढरीची गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. म्हणून याच देहात आपल्याला त्या जन्म मरणाला रण ठोकायचंय. म्हणून आपल्याकडून तिची प्रेममय भक्ती झाली पाहिजे. कारण नाथ महाराज सुद्धा म्हणतात होता दुनिया उल्हासता रंगी गाता पै नाचता अंतरी जन्म झाला चित्ता ही अवस्था बाहेर होती. ज्यावेळेस अंतरंगाची भक्ती चालू होती त्यावेळेस ती अवस्था होती. आणि तशी अवस्था झाल्याशिवाय आपल्याला तो अहंकार घालू शकत नाही. आणि तो अहंकार जर आपल्याला घालवायचा असेल आणि ते आपल्याला अहंकार कशाचा आहे
मी कोणतरी पंडित आहे, मी शास्त्री आहे, मी महंत आहे, मी मोठा महाराज आहे, 108 पदवी मला मिळाली आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी कीर्तनकार आहे. हा जो अहंकार आहे आपल्याला मीचा, आणि तो अहंकार आपला गेला पाहिजे आणि सगळा अहंकार जाईल. साक्षीचा जो अहंकार आहे तो आपला चहा प्यायला लागला की कशी आपली विठ्ठल 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 म्हणायला लागली, हा साक्षीचा अहंकार जाईल. स्वरूपाचा जो अहंकार आहे तो गुरकुट्या पडल्यानं ती जाईल. आपल्या धनाचा जो अहंकार आहे तो तंबाखूला युर्जित आला का नाही कुणाला, की मग ते सुद्धा धनाचा अहंकार हे शिल्लक आहे. हे सगळं शिल्लक आहे, पण आपल्याला जेव्हा अहंकार गेला पाहिजे. आणि तो जेव्हाचा अहंकार कशाने जाईल, तो देहाचा अहंकार की उतारुती अभिमान जाये आईचे स्थळ कोण, ते या पंढरीची घडे आणि खळा पाझर रोपण. नेत्री आतरूनची या धारा कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीची घडे आणि खळा पाझर रोपण. अशी ज्यावेळेस आपल्याला देहातली पंढरी कळण, त्याच वेळेस आपल्याला देह अहंकार आपला निघून जाईल. का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेद शास्त्र जाणी केले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडवले, पण आहे ते राहिले वेगळे. किती जरी असलं तरी सुद्धा ते वेगळंच आहे. शब्द होती आम्हाला मनस्थिर घेऊ करी काळा, पण बोधे सुख सोहळा आहे तो जिवाळा वेगळा. ती जिवाळ्याची भक्ती आपल्याला झालं पाहिजे. किती जरी ज्ञान झालं तरी तो जिवाळा जर आपल्यात नसेल तर ती भक्ती आपली कामाची नाही, तो देवाला आपली प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून त्या म्हणतात माऊली म्हणतात, या कारणे सद्गुरु माझे जव मस्तकी ना ठेवी हातो, म्हणजे निवृत्ती जातो तो निवांत केऊ होय. म्हणजे तोपर्यंत आपण या देहाचा आपल्यासारखं होऊ शकत नाही. किती जरी आपला अभ्यास असला, किती जरी ज्ञानी असला तरी सुद्धा ती जिव्हाळ्याची भक्ती जर नसेल तर आपला अहंकार आपला जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ती जिव्हाळ्याची भक्ती करायची, अहंकार देव आपलाचा करायचा आहे. आणि तो देव आपलाचा जर नाही केला, तो देव आपलाचा नाही केला आणि आपल्या गळ्यात माळायचा, टोपी केळाय, हे जे सगळं आहे, हे जे सगळं आहे देवाबद्दलच आपल्याला वाटतंय आपण करतोय सगळं, आणि देवाचे साथ मी घातला तर सोंगे छंदे काही, देव जोडे आईचे नाही. आणि टोपी माळा देवाची गबाळ, पोटासाठी वागून उपयोग नाही, कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत, आणि ऐशी आणखी करिता सेवा काही सुख होईल तेव्हा. तुकाराम महाराज म्हणतात की जे सोंग केलेलं आहे ते सोंग उपयोगाचं नाही. खरी भक्ती झाली पाहिजे, खरी अंतःकरणातून भक्ती झाली पाहिजे. आणि ती भक्ती जर आपण त्या देवाला न ओळखता केली तर काय म्हणतात की पतिव्रते जैसा व्रताय प्रमाण आणि आम्हा नारायण त्यांच्या परी. तशी आपल्याला देवाशिवाय दुसरं काहीच आवडलं नाही पाहिजे. आणि तो देव अंतःकरणापासून ज्यावेळेस आवडला त्यावेळेस आपली भक्ती तशी जर भक्ती झाली प्रेमाची तरच आपल्याला तो भगवंत आपला होऊ शकतो. आणि ती जर भक्ती नाही झाली तर तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात सांगतात,
प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. ते प्रेमाची भक्ती झाल्याशिवाय आपल्याला समाधान भेटू शकत नाही. आणि ती प्रेमाची भक्ती जी होईल ती कशाने होईल तर सदा नाम घोष करू आणि कथा आणि त्याने सदा समाधान आणि सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर कारण ते सदा नामावर नाम घेतल्याशिवाय आपल्याला ती समाधानाची भक्ती आपल्या अंतःकरणात उत्पन्न होऊ शकत नाही. आणि ते नाम घ्यायचं ते संतांकडून घ्यायचं. ते नाम जे आहे ते अनादी कालापासून चालत आलेले. ते नाम म्हणजे काय हे जे अवताराला आलेले आहेत राम कृष्ण हे जे सगळे अवताराला आलेली नाव आहेत. पण नाम जे आहे नामात आणि नावात जमीन आसमानाचा फरक आहे. नाम म्हणजे अनादी कालापासून चालत आलेलं जे ध्रुव घेतलेलं जे आहे त्याला नाम म्हणतात. कशाला सार 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 उठवा नाम तुझे सार म्हणून मी थोडं पाणी जपत आहे वारंवार. भगवंत सुद्धा ज्या नामाचा अजून जप करतात त्याला नाम म्हणतात. ध्रुव प्रल्हाद अंबऋषी यांनी मानलेला निर्धार ज्या नामाचा जेव्हा कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे सिंधेचे होते पायी कानोबा तेरे तेरे. जेव्हा नव्हते जळ जेव्हा नव्हते स्थळ जेव्हा नव्हते चंद्र आणि सूर्य दोन्ही जन्म नव्हता पंचमहाभूताचा तेव्हा निर्गुण निराकार होता. तेव्हा जे नाम होतं तेव्हा जो देव होता त्याला देवाला आपल्याला करून घ्यायचं. तो देव आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि तेव्हा जे होतं ज्या नामाने ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाने उत्पन्न झाल्यानंतर ही सृष्टी उत्पन्न ज्या नामाने केली त्याला नाम म्हणतात. ज्या नामाने वाल्यापराचा उद्धार झाला त्याला नाम म्हणतात.
त्याला मग राम राम रामकृष्ण हरी म्हणून चालणार नाही. कारण नाम तारक हे थोर, नामे तारिले आकार. कारण नाम जे आहे, नामे तरला नाही कोण. नामाकरते साधनच नाही, जे तू करशील आले तो काही. म्हणून ते नाम घेतल्यानंतर आपल्याला सदा आणि पर्वत जळतील पापाचे. हे नाम घेतल्यानंतर पर्वत पापाचे जळून खाक होतात. म्हणून ती भक्ती तशी आपली झाली पाहिजे. पहा, जर तशी आपली भक्ती नाही झाली, ते नाम घेतलं नाही, प्रेम आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालं नाही, तर नाथ महाराज म्हणतात की जसं एखादी पती गेलेली स्त्री असती, ती जशी कुठल्या मंगल कार्याला ती पूजनीय नसती. म्हणून तिच्या हातून मंगल कार्य कुठलं घडू शकत नाही. म्हणून हा अभंगाच्या तिसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात. शृंगारोपाय केला आणि प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. जसं आपल्याला समजण्यासाठी हे उदाहरण नाथ महाराजांनी दिलंय की जशी विधवा स्त्री असते, तिने किती जरी शृंगार केला तरी सुद्धा प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. ती जर मंगल कार्याला किंवा पूजनीय नाही तसं नाही, त्यामुळे फक्त उदाहरण दिले. पण तसं म्हणतात ना,
नवऱ्याची माळ नवऱ्याच्या कंठी आणि नवरा वळपोटी वाट पाय म्हणजे सगळ्यांचा पुरुष असो स्त्री असो सगळ्यांचा पती हा देव हा आपला पती आहे मालक आहे त्याच्यामधून आपली सगळ्यांची उत्पत्ती आहे आणि ते सगळ्यांचं कारण का तर त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही म्हणून तो जो पती आहे वृक्षतेही बन जाती सत्ता वृक्षतेही बन जाती सत्ता मालक आहे आणि त्याच्या आतून पत्नी सगळे पुरुष असो किंवा स्त्री असो तो आपला सगळ्यांचा मालक आहे कारण तो चालवणार आहे बोलवणार आहे चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी तो हरिवीन एक हवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे बुजून तो जर देव आपण तो जो चालवणारा देव आहे बोलवणारा देव आहे हलवणारा देव आहे तो जर आपण ओळखला नाही आणि देवाच्या नावावर आपल्या गळ्यात माळा केळा टोपी सगळं काही आपल्याकडे कीर्तन करतात प्रवचन करतात गायन करतात महंत करतात सगळ्या वाऱ्या झाल्या चारीधाम झालं सगळं जरी झालं तरी नाथ महाराज म्हणतात ते जरी सगळं काही केलेलं असेल तरी रांडवेनी देवी शृंगारोपाय केला आणि प्रेमाधीन झाला आणि ज्ञान किती जरी असेल तरी त्या ज्ञानामध्ये जर प्रेम नसेल तर ते प्रेमाधीन भक्ती कामाची नाही म्हणून आपल्या अंतःकरणात त्या देवाबद्दल प्रेम पाहिजे म्हणून एकदा पंढरपूरला रांडवेनी देवी शृंगारोपाय केला आणि प्रेमाविन झाला ज्ञानी त्याचा तसं सोंगाची भक्ती करून चालणार नाही त्याचा अनुभव झाला आपल्याला असला पाहिजे मग अनुभव कशाचा आपण जर विचारलं ना अनुभव आहे का गुरुकडे गेलोत ना आपण गुरु केले आपल्याला संत भेटले आपण कीर्तन करतो प्रवचन करतो मग आपल्याला त्या देवाबद्दलचा अनुभव आहे का मग विचारलं एखाद्याला आमच्या ताई माईला तर ते म्हणतात आहे ना ताई आम्हाला देवाचा अनुभव काय अनुभव आला तर ते म्हणतात आमच्या मुलाचं लग्न होत नव्हतं ते मुलाचं लग्न झालं विहिरीला पाणी लागत नव्हतं ते पाणी लागलं मुलीला मुलगा होत नव्हता तर मुलीला मुलगा झाला हा देवाचा अनुभव आहे का देवाचा अनुभव कशाला म्हणतात ते म्हणतात विश्वास देव सतत ऐसा ज्याचा अनुभव कारण हे विश्वास देव आहे असा त्याला अनुभव आला पाहिजे आणि तुकाराम महाराज म्हणतात अनुभव आले अंगाल ते या जगात येत असेल अनुभव जर नसेल तर कीर्तन प्रवचन करू शकतात बरं तुम्ही म्हणत असाल यांना स्वर नाही यांना ताल नाही आमच्यासारखं काही जमत नाही पण जे आहे ना ते अनुभवाचे संतांची कृपा झालेली आहे आणि ते संतांनी जे कृपा करून दिलेले ना खरोखर तसे संत जीवनात यायला पाहिजे तसे संत जीवनात आल्याशिवाय आपला कायापालट होत नाही कारण मी कुठं संस्कृत शिकायला गेलेले नाही तुमच्यासारखीच आहे संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळोवेळा तर त्याच्या म्हणतात ना सद्गुरु कृपा
कृपा झाली विमारात फळ आली ज्ञान देणारा तिला पायानं तसं हे जे मूळक आहे ना ते सद्गुरूची कृपा झालेली आणि त्याचे महान सद्गुरू माझ्या जीवनात आले. आम्ही गेलो पोट भरण्यासाठीच गेलो मुंबईला पण त्याचे कृपासारखे संत माझ्या जीवनात आले आणि ते जीवनात आल्यामुळं हा जीवनाचा काया पालट आहे आणि ते जे आहे हे सगळं जे चांगलं आहे ते माझ्या खरोखर सद्गुरूच आहे आणि त्यांच्यामुळे ही बोलू शकते मी नाही तर ही माझी ताकद नाही कारण जे आहे ते अनुभवाचे. आपण नुसतं म्हणतो पण ती प्रेम दाटे नाही पण प्रत्यक्षात ती अवस्था आज ही तर होऊ शकते. आज ती प्राप्त होऊ शकते. नवे नवे ज्यांना ती हवी असेल त्यांना ती भेटू शकते. आजही ते काय देव कुठं गेलेला नाही ती अवस्था कुठं गेलेली नाही ते नाम कुठं गेलेलं नाही आजही ते नाम आहे. कुणाला एखाद्याला विचारलं ते म्हणतात संत आज जीवन आज जगात संत राहिलेली नाही पण जे जगात संत राहिलेली नाहीत म्हणणारी पाखंडी लोक कारण पाखंडाला देव कधी दिसला कळाला नाही म्हणून देव आहे आजही तसे संत आहेत आजही कारण कबीर महाराज म्हणतात संत मी जो कळते नाही शुभ गयानंतर हर एक योग में अवतार धरे फिर संत के संत आग लगी आकाश में बर्बाद से अंगार संत नाही होते जगात में तो मर जाता था संसार कारण संत आहेत म्हणून हे सगळं चाललेले आणि तसे संत जीवनात जर आले तर असं मुख असलेलं सुद्धा ते बोलायला लागतं आणि ते अनुभवाचे जे बी आहे ते अनुभवाचे. तुकाराम महाराज म्हणतात की नाचे चारी सिटी प्रेमे अंग धरणी होती माझे सखे ते सज्जन बोले भाभी सहरी कारण ज्याची अशी स्थिती त्याला असा अनुभव येतो आणि तुकाराम महाराज ते म्हणतात तुका म्हणे टाकून सांगे कारण मला तो अनुभव आहे आणि मी जे बोलते ते अनुभवाचे प्रत्येक शब्दाचा अनुभव आहे आणि तो अनुभव समोर त्याला सुद्धा आणून देता येतो त्याला संत म्हणतात त्याला अनुभव म्हणतात. आपण म्हणतो ऊस गोड आहे साखर गोड आहे साखर गोड आहे किती दिवस आपण साखर गोड आहे म्हणून म्हणलो म्हणजे गोडी कळण आपल्याला काही तर वया दिल्यात वेळाला आणि ती वयावर साखर साखर नाव लिहून एखादे पाहुणे आले आपल्या तर तिथं आपली वही जरी त्याचे हात टाकली तर होईल का बाबा त्या होईल गोड होईल नाही होणार ना. ती प्रत्यक्षात आपल्याला वस्तू मिळाली पाहिजे साखर काय आहे तो देव आहे तो देव आपल्याला मिळाला तरच त्याची गोडी आपल्याला कळत. तसं जसं साखर नुसती म्हणून आपल्याला गोडी कळणार नाही तर ती साखर आपल्याला मिळाली पाहिजे. जसं उसाचं हो साखर त्याचा देहात ईश्वर जसा दुधामध्ये लोणी त्याचा देही चक्र पाणी मग हे जे सगळं आहे कांद्यातच बी आहे पण ते शेतकऱ्याला चरण जावं लागेल तेव्हा ते कांद्यातलं बी काढता येईल. आपण जर म्हणलं तारखाने सोलावा तर त्यातलं निघणार नाही म्हणून आपल्याला तो देवाचा अनुभव पाहिजे. तो देवाचा अनुभव म्हणजे विश्वास देवतत्वाची ऐका ज्याचा अनुभव देवतया नवरी आहे आणि पापनाचे दर्शन म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात